नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि गंभीर विषयावर चर्चा करणार आहोत, तो म्हणजे कॅन्सर. कॅन्सर हे नाव ऐकताच मनात एक प्रकारची भीती निर्माण होते, कारण हा आजार केवळ रुग्णालाच नाही तर संपूर्ण कुटुंबालाच हादरवून सोडतो. आपल्या आजूबाजूला आपण सतत ऐकत असतो, कुणाला स्तनाचा कॅन्सर झाला, कुणाला गर्भाशयाचा, कुणाला फुफ्फुसाचा, तर कुणाला मुखाचा. ही फक्त काही उदाहरणे नाहीत, तर भारतात दरवर्षी लाखो कुटुंबांना भेडसावणारी वस्तुस्थिती आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगभरात दरवर्षी जवळपास 1 कोटी लोकांचा मृत्यू कॅन्सरमुळे होतो. भारत त्यात अग्रेसर असून नॅशनल कॅन्सर रजिस्ट्री प्रोग्रामच्या माहितीनुसार आपल्या देशात दरवर्षी साधारण 14 लाखांहून अधिक नवीन कॅन्सरची प्रकरणे नोंदवली जातात. त्यापैकी जवळपास 8 लाख लोकांचा मृत्यू होतो. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणांपैकी 60% जास्त रुग्ण उशिरा म्हणजेच ॲडव्हान्स स्टेजमध्ये डॉक्टरांकडे पोहोचतात. यामागचं एक मोठं कारण म्हणजे लोकांमध्ये या आजाराबद्दल जागरूकतेचा अभाव, लक्षणांकडे दुर्लक्ष आणि नियमित तपासणी न करणे. आज आपण भारतात सर्वाधिक आढळणारे 4 प्रमुख कॅन्सर प्रकार सविस्तरपणे समजून घेणार आहोत. हे 4 प्रकार म्हणजे स्तनाचा कॅन्सर, गर्भाशय मुखाचा कॅन्सर, फुफ्फुसाचा कॅन्सर आणि मुखाचा कॅन्सर. प्रत्येक प्रकाराची आकडेवारी, कारणे, लक्षणे आणि प्रतिबंधक उपाय आपण इथे सविस्तरपणे पाहणार आहोत. ही माहिती तुम्हाला केवळ ज्ञान देणार नाही, तर तुमच्या जीवनशैलीत बदल करून तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय कॅन्सरपासून कसे सुरक्षित राहू शकता याबद्दल सजगता निर्माण करणार आहे. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण सजगता आणि जागरूकता हीच या आजारावरची पहिली मोठी लढाई आहे. नंबर 1, स्तनाचा कॅन्सर म्हणजेच ब्रेस्ट कॅन्सर. भारतामध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळणारा कॅन्सर म्हणजे स्तनाचा कॅन्सर. महिलांमधील एकूण कॅन्सर रुग्णांपैकी जवळपास चतुर्थांश म्हणजेच 25 ते 30% प्रकरणे ही स्तनाच्या कॅन्सरची असतात. दरवर्षी 2 लाखांहून अधिक महिलांना स्तनाचा कॅन्सर होतो. यामागे अनेक कारणे असतात. वय वाढल्यावर, विशेषतः 40 वर्षांनंतर याचा धोका अधिक वाढतो. काही वेळा हे आनुवंशिक स्वरूपाचेही असू शकते, म्हणजेच आईला किंवा बहिणीला हा कॅन्सर झाला असेल तर पुढील पिढीतही त्याचा धोका वाढतो. हार्मोन्समधील असमतोल, लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव, धूम्रपान आणि मद्यपान या सवयीही या आजाराला आमंत्रण देतात. लक्षणांबाबत बोलायचं झालं तर स्तनात गाठ जाणवणे, निप्पलमध्ये बदल होणे किंवा रक्तस्राव होणे, स्तनाच्या त्वचेमध्ये बदल दिसणे किंवा बगल भागात सूज येणे हे महत्त्वाचे संकेत आहेत. अनेक महिला सुरुवातीच्या टप्प्यावर या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे आजार पुढे जातो. पण योग्य वेळी तपासणी केली तर स्तनाचा कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो. यासाठी स्वतः दर महिन्याला सेल्फ एक्झामिनेशन करणे खूप गरजेचे आहे. वयाच्या 40 वर्षांनंतर नियमित मॅमोग्राफी करून घ्यावी. आहारात पोषक घटकांचा समावेश, दररोज व्यायाम करणे, धूम्रपान आणि मद्यपान टाळणे हे साधे उपाय या आजारापासून दूर ठेवू शकतात. नंबर 2, गर्भाशय मुखाचा कॅन्सर म्हणजे सर्व्हायकल कॅन्सर. भारतीय महिलांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आढळणारा कॅन्सर म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर. भारतात दरवर्षी साधारणतः 70 ते 80 हजार नवीन प्रकरणे नोंदवली जातात आणि महिला कॅन्सर मृत्यूंपैकी जवळपास 17% मृत्यू या एकाच आजारामुळे होतात. यामागचं मुख्य कारण म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, ज्यालाच HPV असे म्हणतात, त्याची लागण. हा एक प्रकारचा व्हायरस आहे जो लैंगिक संबंधातून पसरणारा असतो. लवकर होणारे लग्न, लवकर गर्भधारणा, अनेक वेळा गर्भधारणा होणे, एकाहून अधिक लैंगिक संबंध किंवा स्वच्छतेचा अभाव हे घटक या आजाराला कारणीभूत ठरतात. गर्भाशय मुखाच्या कॅन्सरची लक्षणे सुरुवातीला अगदी सौम्य असतात, जसे मासिक पाळीच्या दरम्यान किंवा नंतर रक्तस्राव होणे, शारीरिक संबंधांनंतर ब्लिडिंग होणे, पोटदुखी, कमरेत वेदना, पांढरे स्त्राव वाढणे. अनेकदा या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते, पण नियमित तपासण्या, विशेषतः पॅप स्मिअर टेस्ट केल्यास हा कॅन्सर अगदी सुरुवातीच्या टप्प्यावरच ओळखता येतो आणि उपचार शक्य होतात. यासाठी HPV वॅक्सिन हा एक मोठा उपाय आहे, जो लहान वयात घेतल्यास अतिशय प्रभावी ठरतो. महिलांनी आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहून वेळेवर तपासण्या करून घेणे खूप महत्त्वाचे आहे. नंबर 3, फुफ्फुसाचा कॅन्सर म्हणजेच लंग कॅन्सर. भारतामध्ये पुरुषांमध्ये सर्वाधिक प्रमाणात दिसणारा कॅन्सर म्हणजे फुफ्फुसाचा कॅन्सर आहे. दरवर्षी सुमारे 70 हजारांहून अधिक नवीन प्रकरणं नोंदवली जातात आणि त्यात सर्वात मोठं कारण म्हणजे धूम्रपान, सिगरेट, बिडी, हुक्का किंवा इतर कोणत्याही स्वरूपात घेतलेलं स्मोकिंग फुफ्फुसांना थेट हानी पोहोचवतं. केवळ सक्रिय धूम्रपान करणाऱ्यांनाच नव्हे तर इतरांच्या धुराचा श्वास घेणाऱ्या लोकांनाही म्हणजेच पॅसिव्ह स्मोकिंगमुळे हा धोका तितकाच वाढतो. याशिवाय मोठ्या शहरांमधील वाढतं वायू प्रदूषण, रासायनिक कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांचा रसायनांशी सतत संपर्क, तसेच ॲस्बेस्टॉस सारख्या हानिकारक पदार्थांचा दीर्घकाळ संपर्क ही सुद्धा या आजाराला कारणीभूत ठरतात. फुफ्फुसाच्या कॅन्सरची लक्षणं सुरुवातीला साध्या आजारासारखी वाटू शकतात. त्यामुळे बरेच रुग्ण वेळेवर निदान करून घेत नाहीत. सतत खोकला येणे, खोकल्यासोबत रक्त येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, छातीमध्ये वेदना जाणवणे, शरीरात सतत थकवा जाणवणे आणि वजन कमी होणे ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत.
या लक्षणांकडे दुर्लक्ष झाल्यास आजार गंभीर टप्प्यावर पोहोचतो आणि उपचार कठीण होतात। म्हणूनच धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींनी विशेष सतर्क राहणं आणि ही लक्षणं दिसल्यास त्वरित तपासणी करणं अत्यंत गरजेचं आहे। फुफ्फुसाच्या कॅन्सर पासून बचावाचे उपाय प्रत्यक्षात अगदी सोपे आहेत। सर्वप्रथम आणि सर्वात महत्त्वाचं पाऊल म्हणजे तात्काळ स्मोकिंग बंद करणं। धूम्रपान सोडल्यावर फुफ्फुसाचं नुकसान हळूहळू कमी होतं आणि शरीर पुन्हा तंदुरुस्त होऊ लागतं। याशिवाय स्वच्छ हवा घेणं, शक्य तितकं प्रदूषणापासून दूर राहणं, पौष्टिक आहार घेणं, व्यायाम करणं आणि फुफ्फुसांचं आरोग्य नियमित तपासणं हे घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत। जर हे उपाय प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीत आणले तर केवळ फुफ्फुसाचा कॅन्सरच नाही तर इतर अनेक आजारांपासूनही बचाव होऊ शकतो। नंबर 4 मुखाचा कॅन्सर, ओरल कॅन्सर। भारतामध्ये कॅन्सरचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे आणि त्यात ग्रामीण भागात मुखाचा कॅन्सर सर्वाधिक प्रमाणात आढळतो। याचे प्रमुख कारण म्हणजे तंबाखूचे विविध प्रकार, गुटखा, पान, सुगंधी मसाला, बिडी, सिगारेट इत्यादी। दुर्दैवाने ग्रामीण भागातील लोकांमध्ये या पदार्थांचे सेवन सामाजिकदृष्ट्या स्वीकारले गेले आहे आणि सहज उपलब्ध असल्याने याचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो। आकडेवारीनुसार दरवर्षी सुमारे 1,20,000 अधिक लोक या आजाराला बळी पडतात आणि त्यात पुरुषांचे प्रमाण महिलांपेक्षा दुप्पट आहे। शिवाय मद्यपान, खूप तिखट गरम पदार्थांचे सेवन आणि तोंडाची स्वच्छता न करणे ही सुद्धा महत्त्वाची कारणं ठरतात। या सर्व सवयी एकत्र येऊन मुखाच्या कॅन्सरचा धोका प्रचंड वाढवतात। मुखाच्या कॅन्सरची लक्षणं सुरुवातीला अगदी किरकोळ वाटू शकतात, पण ती अत्यंत गंभीर संकेत देतात। तोंडात किंवा जिभेवर अशी जखम होणे, जी बरी होत नाही, पांढरे किंवा लाल डाग दिसणे, बोलण्यात त्रास होणे, गिळताना किंवा खाताना वेदना जाणवणे, सतत तोंडात वेदना राहणे हे सर्व लक्षात घेण्यासारखे लक्षणं आहेत। बऱ्याच वेळा लोक ह्या लक्षणांकडे सुरुवातीला दुर्लक्ष करतात आणि त्यांच्याकडे साध्या अल्सरप्रमाणे बघतात, पण वेळेवर डॉक्टरांकडे न गेल्यास हा आजार गंभीर टप्प्यावर पोहोचतो। त्यामुळे ही लक्षणं दिसताच विलंब न करता दंतचिकित्सक किंवा ऑन्कोलॉजिस्टचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे। लवकर निदान झाल्यास कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो, ज्यामुळे जागरूकता आणि वेळेवर उपचार हेच यावर मात करण्याचे प्रमुख शस्त्र आहेत। या आजारापासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधक उपाय खूप सोपे आहेत, पण त्यासाठी दृढ निश्चयाची गरज आहे। तंबाखू आणि दारू पूर्णपणे सोडणे हे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे पाऊल आहे। त्याचबरोबर तोंडाची स्वच्छता नीट राखणे, नियमित ब्रश करणे, दात हिरड्यांची तपासणी वेळोवेळी करून घेणे यामुळे ही धोका खूप कमी होतो। ग्रामीण भागात जनजागृती करून लोकांना या सवयींचे दुष्परिणाम समजावून सांगणे आवश्यक आहे। समाजात योग्य आरोग्य शिक्षण आणि मोफत तपासणी शिबिरं उपलब्ध करून दिल्यास हजारो लोकांना हा आजार होण्यापासून वाचवता येऊ शकतं। म्हणजेच जीवनशैलीत थोडेसे बदल करून आणि जागरूक राहून आपण मुखाचा कॅन्सर टाळू शकतो। भारतातील एकूण कॅन्सर आकडेवारी एकंदरीत पाहिलं तर भारतात दरवर्षी साधारणतः 14 ते 15 लाख नवीन कॅन्सरची प्रकरणे समोर येतात आणि त्यापैकी 8 लाखांपर्यंत मृत्यू होतात। महिलांमध्ये स्तनाचा आणि गर्भाशय मुखाचा कॅन्सर सर्वाधिक प्रमाणात आढळतो, तर पुरुषांमध्ये मुखाचा आणि फुफ्फुसाचा कॅन्सर आघाडीवर आहेत। ही आकडेवारी केवळ संख्या नाही तर प्रत्येक व्यक्तीमागे एक कुटुंब आहे जे या संकटातून जात असते। मित्रांनो, कॅन्सर हा नक्कीच भीतीदायक आजार आहे, पण सत्य हे आहे की तो लवकर ओळखला तर पूर्णपणे बरा होऊ शकतो। आपल्या देशातील सर्वात मोठी समस्या म्हणजे लक्षणांकडे दुर्लक्ष करणे। शरीरात गाठ जाणवली, अनियमित रक्तस्राव झाला, सतत खोकला आला किंवा वेदना जाणवल्या तरी बरेच लोक हे काही गंभीर नाही म्हणून वेळ वाया घालवतात। परिणामी रुग्ण डॉक्टरांपर्यंत पोहोचतो तोपर्यंत आजार शेवटच्या टप्प्यात जातो। आपल्या जीवनशैलीतील चुकीच्या सवयी जसे की तंबाखू, गुटखा, सिगारेट, मद्यपान, असंतुलित आहार, व्यायामाचा अभाव आणि प्रदूषण हे कॅन्सरची शक्यता वाढवतात। पण हाच मोठा दिलासा आहे की या सवयी आपण बदलू शकतो। धूम्रपान व मद्यपान सोडणे, हेल्दी आहार घेणे, नियमित व्यायाम करणे, तणाव कमी करणे आणि शरीराचं वजन नियंत्रणात ठेवणे हे साधे उपाय खूप मोठं संरक्षण देतात। आज विज्ञानाने आपल्याला काही सुरक्षित साधने दिली आहेत। महिलांसाठी HPV वॅक्सिन, नियमित पॅप स्मिअर टेस्ट आणि मॅमोग्राफी हे खूप महत्त्वाचे आहेत। तसंच पुरुष आणि महिला दोघांनीही तोंड, फुफ्फुस आणि इतर बॉडी पार्ट्सची वेळोवेळी तपासणी करून घ्यावी। आजाराचा शोध जितक्या लवकर लागेल तितके उपचार सोपे आणि परिणामकारक ठरतात। मित्रांनो, लक्षात ठेवा, कॅन्सरशी खरी लढाई औषधांनीच नाही तर जागरूकतेने लढता येते। म्हणून आपल्या जीवनशैलीत छोटे छोटे बदल करा, नियमित तपासणी करा आणि आपल्या कुटुंबालाही या बाबतीत सजग ठेवा, कारण आरोग्य हेच आपल्या आयुष्याचं खरं धन आहे। जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबाला शेअर करा आणि अशा आरोग्य विषयक माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।